कणकवलीमध्ये काल प्रचंड मोठा गोंधळ पाहायला मिळाला आणि जो खरं तर सिंधुदुर्गातला एक प्रकारे गोंधळ मानला जातोय। निलेश राणे यांनी काल एक इंस्टाग्राम लाईव्ह केलं आणि निलेश राणे यांनी भाजपवरती काही गंभीर आरोप केले। सध्या सिंधुदुर्गातला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला संघर्ष हा कमालीचा चिघळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काल शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकली। भाजपकडनं पैसे वाटले जातात असा आरोप निलेश राणेंनी केला आणि पैसे कुणामार्फत वाटले जातात असं त्यांनी सांगितलं। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वतीनं पैसे वाटले जात असल्याचा दावा निलेश राणेंनी केला। आज पुन्हा एकदा निलेश राणेंनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांची भेट घेत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तर आज निलेश राणेंचे छोटे भाऊ नितेश राणेंनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी भेट दिली आणि निलेश राणेंनी केलेले सगळे आरोप फेटाळले। चौकशीनंतर सत्य समोर येईल असंही नितेश राणे म्हणतात। मात्र नितेश राणेंनी आपले बंधू निलेश राणेंवरती प्रत्यक्षपणे आरोप करणं किंवा टीका करणं मात्र टाळल्याचं दिसलं। निलेश राणेंची काल भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड। भाजपकडून पैसे वाटप, निलेश राणेंचा आरोप। भाजपच्या विजय केनवडेकरांच्या घरात पैसे सापडल्याचा दावा। इंस्टाग्राम लाईव्ह करत राणेंचा रवींद्र चव्हाणांवर घणाघात। माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत या घरामध्ये आणि ही फक्त एकच घर नाही, 8-10 घर आहेत जिथे सन्माननीय चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये। त्यांना येऊ दे, हे फक्त तुम्हाला, आम्ही काय हात नाही, तुम्ही फक्त। सर्व आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी फेटाळले। हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना। त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही। आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, हे अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। 3 दिवसा अगोदर तिथला असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे। आज राणेंनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांची भेट घेतली। तेवढं सर तुम्ही कोऑर्डिनेशनमध्ये राहावं आणि जो काय आणि पुढे हे सगळं होऊ नये। काल पण रात्री सर्व काही लोक फिरत होती, आमची वॉच होती त्यांच्यावर, मग त्यांना कळलं की कोणतरी फिरतंय, पण ती थांबली। पैसे वाटल्याच्या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली। पण काल रात्री पण काही लोक प्रयत्न करत होते, मी म्हणत नाही की करणार होते, पण साहेब तेवढं आपण हे करावं आणि FIR साठी आम्हाला सहकार्य करावं। मंत्री आणि भाजप नेते नितेश राणेंची या प्रकरणात एंट्री झाली। नितेश राणेंनी भाजपच्या केनवडेकरांच्या घरी भेट दिली। निलेश राणे यांच्या धाडीनंतर नितेश राणे केनवडेकरांच्या घरी पोहोचले। आता या मुद्द्यावरनं दोन्ही राणे बंधू आमने सामने आले एक प्रकारे, कारण निलेश राणे आहेत शिवसेनेचे, नितेश राणे आहेत भाजपचे आमदार आणि मंत्री सुद्धा। पण निलेश राणेंनी केलेले आरोप नितेश राणेंनी फेटाळून लावले, पण याच वेळेला खूप चाणक्षपणे आपल्या भावावरती टीका करण्याचं मात्र त्यांनी टाळलेलं पाहायला मिळालं। जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते, म्हणून निवडणूक आयोग, पोलीस खातं सखोल चौकशी, निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार। भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही, काही गरज नाही। आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे, आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही। आम्ही विकासावर, आमच्या सरकारच्या योजनांवर
ह्याच गोष्टीवर आम्ही निवडणुका लढवतोय. आणि काल ज्यांच्या घरामध्ये पैसे सापडल्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला, निलेश राणेंनी थेट ज्यांच्या घरी धाड टाकली ते विजय केनवडेकर यांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळताना काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहूया. कधी मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता, पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं, माझ्याबद्दल अपप्रचार करायचा, मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं, कुठल्या थराचं राजकारण करायचं, किती परिवाराला त्रास द्यायचं. मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो, साहेबांना विचारलं साहेब काय झालं, तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं, हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे. म्हटलं साहेब हे माझ्या केके बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत, तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.